काय बनवायचं काय चुका होतात पायडी सकाळपासून? बरं काय चुका होतात? PM जरा गडबड झाली. कसं केलं ते रात्रीच टाकला ना मेसेज, आणि रात्री काय काय होतं आजकाल करायला लावतो सर आम्हाला, काय काय करायला लावतात, त्यामुळे ती जरा चूक झाली. रिक्वेस्टेड चेक इन टाइम रात्रीचा टाकला, दुपारचा टाकायच्या ऐवजी. सो हे लोक चिल मारत होते, त्यांना वाटलं की रात्री येणार आहेत, निवांत बघू. आणि आम्ही आल्यावरती बाई एकदम गांगरली की अरे आता आले, रात्री येणार होते. सो मग आता तिने घाईघाईमध्ये क्लीन करायला घेतले. सो आम्ही आलोय आणि थांबलोय. ट्रिप संपता संपता आम्ही एक विला घेतलाय. सो विलाची टूर घेऊया अगदी बाहेर पासून. इथे कसा खतरनाक रोड उतरता आहे. ओके, सो हा आमचा विला आहे आणि प्रायव्हेट विला विथ पूल, 2 बेडरूम, 4 जणांची सोय आहे याच्यामध्ये. बाहेरचा एरिया आहे टाइमपासला. येस, तर हा एक आलिशान कॉमन एरिया हॉल. TV आहे विथ सगळे कनेक्शन्स आहेत त्याला, ॲप, स्मार्ट TV आहे. सो किचन काय बनवायचं असेल तर बघू आम्ही काय काय बनवतो आता 2 दिवसात. फ्रीज दिला आहे. उन्हाळा इथे एवढा आहे की आता फ्रीजमध्ये पोरांनी स्प्राईट भरून ठेवलेलं आहे. ओके, येस. आणि ही मास्टर बेडरूम, मस्त मोठी. सो हे सेकंड टॉयलेट आहे, कॉमन आहे, अटॅच नाही आहे. आणि ही दुसरी बेडरूम. मुलं प्रायव्हेट पूल एन्जॉय करताना माशासारखा इज आहे, मासा चढू. सो आज बाईक रेंट करायला आलोय आम्ही. साधारण 350-400 बात पर डेच्या हिशोबाने ही बाईक घेतली मी आणि निमिषनेही घेतली. क्लिक आता गॅरंटी म्हणून पासपोर्ट ठेवून घेतात. मला चिंता आहे, बघूया. बिग बुद्धाला चाललंय, बिग बुद्धा. आम्ही बाईकवरून निघालो. नायकट डोंगरावर असलेल्या बिग बुद्धाकडे जाणारा रस्ता वळणावळणाचा छानसा घाट होता. आजूबाजूला सुंदर झाडी होती. फुकेटमधलं हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे गाड्यांची सतत ये जा सुरू होती. दोन 2002 सालापासून याच्या बांधकामाला सुरुवात झाली. मूर्ती भव्य आहे. तिची उंची साधारण 45 मीटर्स आहे. फुकेटच्या दक्षिण भागातल्या बऱ्याचशा ठिकाणाहून ती दिसत राहते. गौतम बुद्धांची शांत मुद्रेतली धवल मूर्ती बघून मनही शांत झालं. आम्ही बराच वेळ वर होतो. उतरती संध्याकाळ होती. समोर दिसणारी चालॉंग, फानांग बंदर लांब असली तरी सहज दिसत होती. बिग बुद्धा डोंगर माथ्यावर असल्याने विस्तीर्ण पसरलेला परिसर, समुद्र नजरेच्या टप्प्यात येत होता. सगळ्यावर मावळतीची सोनेरी छटा पसरली होती. तिथून उतरत असताना वाटेवर एक वेगळी मूर्ती दिसली. एक देवता केसांची मोठी बट पिळून त्यातून पाणी काढत आहे. द मदर अर्थ, धरणी माता म्हणजेच पृथ्वी देवता असं इथे नमूद केलं. प्रवीण आणि त्याचं माशांचं प्रेम, वेड थायलंड पर्यंत घेऊन आलाय.
इंडियन मेंटॅलिटी बघा कशी असते. निमेश पॅडी त्याच्यावर का तू मॅटर सांग आणि पॅडीवर नाव टाक. काय विषय काय? दुपारीच करणार होतो बुकिंग, पण मग पॅडीला वाटलं की पिअरला म्हणजे जिथून सुटतात तिकडे स्वस्तात मिळेल. सो मग तिथे गेलो, पण तिथे माणसंच नव्हती इव्हिनिंग असल्यामुळे. सो आता परत होती माणसं महाग होती होती. पण ते महाग सांग. होती हां. महाग होती. मग आता परत आलोय आम्ही ज्यांच्याकडनं बाईक घेतलं त्यांच्याकडे. बिचारीने शटर उघडलं. धंदा आहे शेवटी. मुलं त्यांच्या फेवरेट आउटलेट 7-Elevenला चालले आहेत, कॅश काढतायत. आणि मी इथे एक फिश टँकचं दुकान आहे तिकडे चाललो आहे. उंदीर, साप, पॉर्क्युपाईन, कोंबडा, काकाकुवा, मुलांनी खूप आराम केला आहे आणि आज ते अख्खा दिवस बाहेर काढणार आहेत फिफी आयलंडला. स्वप्नील, पॅडी, बापट, कुठे चाललंय स्वप्नील? कुठे चाललायस? आमची आयलंड टूर सुरू झाली. एका स्पीड बोटीने आम्हाला फिफी बेटावर सोडलं. निळ्याच्या सुंदर छटा असलेला समुद्र, किनाऱ्यावरची वाळू शुभ्र पांढरी होती. समुद्राचा तळ अगदी सहज दिसत होता. Okay, everybody, before we get on the boat, need your waiting. आम्हाला बोटीने स्नॉर्कलिंगसाठी दुसरीकडे नेलं. पाण्याखालच्या अद्भुत जगात आम्ही सहज तरंगायला लागलो. स्नॉर्कलिंगचा एक्सपिरियन्स पहिला, सेकंडलाच देते पण जायची वाट बघत होती मुलं. निळाशार पाण्यात तळापर्यंत सूर्यकिरणाचे कवडसे पडत होते. तळाशी बरीच कोरल्स होती. वेगवेगळे मासे दिसले. काय अनुभव? अनुभव मस्त आहे. भरपूर मासे आहेत. कोरल्स खूप लांब आहेत त्यामुळे दिसत नाही तेवढे, वरनात बघायला लागतात. पण मासे बरेच आहेत आणि क्लिअर आहे. सन वरती असल्यामुळे पूर्ण बेड, सी बेड दिसतं. तर चांगला अनुभव आहे. फक्त माझ्या मास्कमधनं गॉगलमधनं पाणी जातं आहे, त्याचा त्रास होतो आहे. हा, पहिले थोडी फाटत होती, पण एकदा उडी मारल्यावरती थोडं पाणी बिणी प्यायलो समुद्राचं, अँड नाव रिलॅक्स. फिफी हा बेटांचा समूह आहे. इथले चुनखडकाचे मोठे कडे खूपच आयकॉनिक आहेत. बोटीतून ही फॉर्मेशन जवळून बघायला मिळाली. सो पोरं फुकेटच्या पाण्यात, समुद्रात हिरव्या हिरव्या पाण्यात पोहतात दुपारचे 1-2 वाजता, उन्हातानाची पर्वा न करता. चौथ्या बेटावर आलो. आजच्या दिवसाचा शेवटची जागा. सो इथे पार्टी करतायत पोरं. पार्टी म्हणजे शॉप्स आहेत आणि आम्ही
बीच साईड कोरल बघतोय. माशांची नाव सांग प्रवीण. बाराकुडा, ट्यूना, सिंगल. सिंगल. किनाऱ्याजवळ जिथे स्नॉर्कलिंग केलं तिथे प्रवाळ थोडं मोठं आणि काटेरी होतं. पाण्यात जाताना काळजी घ्यावी लागत होती. चुकून जर पाय पडला तर चांगलंच लागलं असतं. मला एकदम फुकॉक आठवलं. तिथे कोरल्समुळे पायाला जबरदस्त कट बसला होता. कॅमेरामन तयार होता ना. दाबायला लागेल. अच्छा, अच्छा असं आहे का? पाण्याखाली समुद्री वनस्पती, रंगीबेरंगी मासे, चित्रविचित्र समुद्र जीव बघायला मिळाले. इथे लागलेली 4 वाजता आणि आम्हाला 1 तास दिलेला स्नॉर्कलिंगला. हवं ते करा. एक बॉर्डर आखलेली, पण मग आत चांगले कोरल रीफ होते, मस्त वेगवेगळे मासे होते. कारण की सकाळी बघितले त्याच्यामध्ये 2-3 टाईपच होते. इकडे आपण जरा डीप गेल्यावरती सी अर्चिन्स वगैरे बरेच टाईपचे मासे दिसले. तो मजा आली. आणि मेन म्हणजे निवांत होतो. आम्हीच होतो चौघे, बाकी असे जास्त गर्दी नव्हती आमच्या ग्रुपमधल्यांची. तो ते बेस्ट झालं. आजचा संपूर्ण दिवस आयलंडवर घालवला. दमायला झालं, पण खूप धमाल केली.